नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अधिक महिन्यामध्ये जावयाला द्या सोन्याहून मौल्यवान ही एक वस्तू. बघा, ही सोन्याहून मौल्यवान वस्तू आहे आणि ही आपण धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला वाण म्हणून देऊ शकतो. ही वस्तू दान दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होतेच. त्याचप्रमाणे जावयाला वाण काय द्यावे हाही प्रश्न तुमचा सुटेल. पण ज्यांना मुलगी नाही त्यांनी काय करायचं, किंवा ज्यांना जावई नाही म्हणजे ज्यांचे जावई असून वारलेले असतील, मग त्यांनी अधिक मासात कोणाला दान करावे, किंवा तुमच्या मुलीचं लग्न झालेलं नाही किंवा मुलगी अविवाहित आहे म्हणजेच मुलगी लहान आहे, मग आम्ही कोणाला वाण द्यावे किंवा अधिक मासात आम्ही काय करावे आणि काय टाळावे, त्याचप्रमाणे जावयाला कोणते वाण द्यावे याविषयीची थोडक्यात अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अधिक मासात लेक व जावयाला ही सोन्याहून मौल्यवान अशी एक जी वस्तू आहे ही आपल्याला आवर्जून द्यायची आहे. यामुळे आपल्या जावयाची प्रत्येक कार्यात प्रगती होते. जावयाला सुखाची ऐश्वर्याची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे लेक जावई सुखात नांदतात. बघा, आता ह्या प्रथा मान्य न मानण्याचं आहे. ह्या प्रथा पूर्वीपासनं धार्मिक आपल्या धर्मात, हिंदू धर्मात पहिल्यापासनं चालत आलेल्या प्रथा आहे. आता जे जगात आलं आहे त्याला आज ना उद्या हे जायचं आहे. मग विधवा असू द्या, सुवासीन असू द्या, याच्यात फरक जरी नसला तर काही अशा गोष्टी असतात की त्या सौभाग्याच्या असतात, सुवासिनीच्या असतात, त्या तिच्या पद्धतीने तिला द्यावे लागतात. शेवटी विधवा जरी असली, सुवासीन जरी असली तरी शेवटी ती एक माणूस म्हणून आहे या जगात. प्रत्येकाला समान अधिकार आहे जगण्याचा, आनंद घेण्याचा, उपभोगण्याचा. परंतु देवाच्या बाबतीत अशा काही गोष्टी आहे किंवा आपल्या काही देवाच्या सुवासिनीच्या सौभाग्याच्या बाबतीत अशा काही गोष्टी आहे की त्या सौभाग्याच्याच सुवासिनीलाच त्या वस्तू दिल्या जातात. म्हणून आपण ह्या गोष्टी त्या प्रथेप्रमाणे त्या नियमाप्रमाणे करत असतो. फक्त एवढंच की आपल्याला एखादी विधवा असेल तर तिला हळदी कुंकू लावता येत नाही. मात्र आपण तिला ज्या सुवासिनीला गोष्टी देतो त्या गोष्टी तिला आपण हातामध्ये देऊ शकतो. तिला तिच्या आवडीच्या भेटवस्तू तिला देऊ शकतो. बघा, आपल्या हिंदू धर्मात अधिक महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वात महत्त्वाचा, म्हणजेच लेक जावयासाठी हा महिना अधिक महत्त्वाचा मानला जातो. असं मानलं जातं, जर का ह्या धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला घरी बोलावून त्यांचा मान सन्मान केला, त्यांना भेटवस्तू दिल्या, तर आपल्याला लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. साक्षात भगवान हरींचं रूप म्हणून आपण जावयाला वाण देत असतो आणि यामुळे आपल्या घरात देखील बरकतता येते, आपल्या घरात लक्ष्मीचा वास येतो. यासाठी आपण लेक जावयाला घरी बोलून आपल्या यथाशक्तीने, आपल्याकडं जशी पद्धत असेल किंवा आपली जशी ऐपत असेल त्या पद्धतीने आपण त्यांचा मान सन्मान हा करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासून अधिक महिन्यामध्ये जावयाला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू दान देण्याची पद्धत आहे. बघा, पूर्वीच्या काळी सोन्याची वस्तू किंवा चांदीची वस्तू जावयाला दान दिली जायची किंवा अंगठी घातली जायची. परंतु सध्याच्या काळात सोनं घेणं हे प्रत्येकाला परवडणारं नाही. सोनं चांदी इतकं महाग झालं आहे की आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा आपल्या आर्थिक नाजूक परिस्थितीमुळे आपल्याला ते घेणं किंवा त्या वस्तू घेणं शक्य होत नाही. मग आपण सोनं चांदी जरी तुम्ही घेऊ शकला नाही किंवा तुम्ही ते जावयाला वाण म्हणून देऊ शकला नाही, तरी जावयाला आपण सोन्याहीपेक्षा मौल्यवान अशा काही वस्तू आहेत, ह्या वस्तू अधिक मासामध्ये आपण आवर्जून देऊ शकतो. मग वाण देण्यासाठी सोनं चांदी तुम्ही घेऊ शकत नसाल तर सोन्याहीपेक्षा मौल्यवान या वस्तू आवर्जून आपण आपल्या जावयाला द्यायच्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा आजचा दिवस नक्की चांगला जाईल. अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असं म्हणून देखील ओळखलं जातं, हा महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. हा संपूर्ण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो.
या अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणतातच, त्याचप्रमाणे या संपूर्ण अधिक मासात जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा केली जाते. त्याचप्रमाणे हा अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना 3 वर्षातून एकदा येत असतो आणि हा अतिशय शुभ मानला जातो. हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे देवांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी, पारायण, त्याचप्रमाणे ह्या महिन्यात काही पुरुषोत्तम मास किंवा अधिक मासाची कहाणी या गोष्टी केल्या जातात. आता ह्या गोष्टी खूप पहिल्यापासून केल्या जातात. जेव्हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना ज्या वर्षांमध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचा पूर्ण हा वर्ष मानला जातो. यंदा 2026मध्ये अधिक मास बघा, अधिक मास 17 मेला चालू होत आहे आणि हा अधिक मास 15 जून 2026 या दिवशी समाप्त होत आहे. अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्तीही प्राप्त होते. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. याचं फळ आपल्याला 1000 पटीने अधिक मिळत असतं. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल ते दान आपल्याला आवर्जून करायचं आहे. मग तुम्ही गरिबांना दान करू शकतात. त्याचप्रमाणे या महिन्यात अधिकाधिक ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. तसेच भगवान श्री हरी विष्णूंच्या नामाचा, विष्णू सहस्रनामाचं पठण देखील आपल्याला ह्या महिन्यात करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये जावयाला अधिक महत्त्व का, याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मासात लेक व जावयाचा मान सन्मान केल्याने साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि म्हणूनच जावयाला नारायण म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून जावयाला दिलेलं दान हे साक्षात भगवान विष्णूंना दिलेलं दान किंवा वाण असं मानलं जातं आणि म्हणून अधिक मासामध्ये जावयाला विशेष मानपान दिलं जातं किंवा मानसन्मान त्यांचा केला जातो. पण ज्यांना मुलगी नाही मग त्यांनी अशा लोकांनी काय करावं, तर ज्यांना मुलगी नाही त्यांनी आपल्या भावाची मुलगी असेल किंवा तुम्ही एखादी मुलीसारखी तुमच्यावर माया प्रेम करत असेल अशा मुलीलासुद्धा तुम्ही मुलगी मानून तुम्ही त्यांचेसुद्धा लेक जावई म्हणून हे वाण तुम्ही त्यांना देऊ शकतात. बघा, आपल्याला जरी लेक नसली किंवा आपल्या लेकीचं लग्न झालेलं नसेल तरी देखील आपण आपल्या बहिणीची मुलगी असते मग त्या लेक जावयांना घरी बोलावून किंवा आपल्या जावेची मुलगी असेल तिला त्या लेक जावयांना घरी बोलावून त्यांना मुली समान मानून तुम्ही त्यांचं आदरातिथ्य करू शकतात. तुम्ही त्यांना मानपान देऊ शकतात. हे शुभ फळ मिळवू शकतात आणि हे पुण्याचं काम तुम्ही करू शकतात. मग तुम्ही तुमच्या नंदेलासुद्धा मुलगी मानून त्यांच्या मिस्टरांना जावई म्हणून हे वाण तुम्ही देऊ शकतात. पण ज्यांना जावई नाही त्यांनी काय करावं, म्हणजेच ज्यांचे जावई आहे परंतु ह्या जगात नाही मग त्यांनी काय करावे. बघा, काही कारणास्तव तुमचे जावई वारले असतील तर तुम्ही तुमच्या लेकीला तुमच्या नातवंडांना बोलावून देखील त्यांना मानपान करू शकतात. तुमच्या लेकीला तुम्ही काही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. मग तुमच्या बहिणीचा मुलगा भाचा असेल तर भाचा देखील जावई म्हणून मानला जातो. म्हणून तुम्ही तुमच्या भाच्याला देखील त्यांच्या पत्नीला त्यांची मुलं असतील त्यांना घरी बोलावून तुम्ही त्यांना दान करू शकतात. म्हणजेच लेक व जावई म्हणून तुम्ही त्यांना वाण अधिक मासामध्ये देऊ शकतात. बघा, सोने चांदी आपण जरी वाण म्हणून देऊ शकत नसाल तरी सोन्याहून मौल्यवान आपल्याला ही वस्तू आवर्जून द्यायची आहे. अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये या महिन्यात मुलीचे आई वडील लेक जावायला घरी बोलावून त्यांना गंध वगैरे लावून त्यांना त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवून त्यांना जेवायला घालून त्यांचा मानपान करत असतात. त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या आवडीचा म्हणजेच तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवू शकतात. त्याचप्रमाणे या महिन्यात मुलीला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून किंवा मुलीला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये तुम्ही विशेष मानपान करून त्यांना धोंडे दान करू शकतात. बघा, त्यांना धोंडे दान दिले जातात. आता हे धोंडे म्हणजे काय, तर हे पुरणाचे धोंडे बनवून ते दान देण्याची पद्धत आहे.
गव्हाच्या पिठाच्या गोळ्यात पुरण भरून याचा गोळा करून तो तळला जातो आणि हे त्यांना खायला दिले जातं. त्याचप्रमाणे या महिन्यात चांदीची निरांजन देण्याची पद्धत आहे. किंवा या महिन्यामध्ये तुम्ही चांदीची निरांजन शक्य नसेल तर तांब्याची निरांजन किंवा तांब्याची 5 भांडे किंवा स्टीलची 5 भांडे तुम्ही वाण म्हणून जावयाला तुम्ही देऊ शकतात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देण्याची पद्धत आहे. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याचं तांबण घेऊन, तांब्याचं जरी शक्य नसेल तर स्टीलचं तुम्ही ताट घेऊ शकता. त्यामध्ये अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून किंवा चांदीचा निरंजन ठेवून तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हे ताट तुम्हाला जावयाला द्यायचं आहे. यामध्ये 33च्या संख्येने बत्तासे ठेवले जातात. त्याचप्रमाणे बघा, 33 या अंकात तुम्ही नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा, त्याचप्रमाणे तुम्हाला वाटत असलेली फळे तुम्ही 33च्या पटीत दान देऊ शकतात. त्याचप्रमाणे मैसूर पाक देखील तुम्ही जावयाला वाण म्हणून देऊ शकतात. बघा, ह्या वस्तू अतिशय महत्त्वाच्या आणि मौल्यवान आहे. या वस्तू जरी तुम्ही त्यांना वाण किंवा दान म्हणून दिल्या तरी देखील तुम्हाला पुण्याची प्राप्ती होऊ शकते. फक्त आपल्याला वस्तू देताना ह्या 33च्या संख्येत आपल्याला दान करायचं आहे, कारण 33 या संख्येला या महिन्यात अतिशय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे जावयाला वस्त्रदान केले जाते, म्हणजेच कपडे घेतले जातात. लेकीला साडी घेतली जाते. लेकीला हळदी कुंकू लावून पाटावर बसून तिच्या ओटीमध्ये तुम्हाला घेतलेली साडी, त्याचप्रमाणे सौभाग्य अलंकाराच्या वस्तू, मग लेकुरवाळी, हळकुंड, सुपारी, गजरा, वेणी, 5 सौभाग्याच्या वस्तू तुम्ही तिला ओटीमध्ये देऊ शकतात. आणि लेकीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी, सौभाग्यासाठी देवाकडे प्रार्थना तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये तुम्ही लेकीला चांदीची जोडवी देऊ शकतात. बघा, अधिक मासात आईकडून लेकीला चांदीची जोडवी भेटवस्तू म्हणून दिली जातात किंवा जुन्या जोडव्यांमध्ये आई भर घालून देत असते. जर आईला जुनी जोडवीमध्ये भर घालून देणं शक्य नसेल का नवीन चांदीची जोडवी घेणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःच्या पैशाने तुमच्यासाठी नवीन जोडवी घेऊ शकतात किंवा जुन्या जोडव्यांमध्ये तुम्ही आणखीन चांदी घालून, भर घालून नवीन जोडवी करू शकतात.